घेण्यापेक्षा देण्याची भावना ठेवा. आपल्याला काय मिळतंय यापेक्षा आपण काय दिलेलं आहे ही भावना मोठ्या प्रमाणामध्ये असली पाहिजे. मग ते काहीही असेल, ते नात्यांमध्ये असू देत किंवा कुठेही असू देत. तुम्ही काय कोणत्या वस्तूच्या स्वरूपामध्ये कोणाला काय देत आहात का, प्रत्येक गोष्टीचा विचार जर तुम्ही केला तर घेण्यापेक्षा देण्यावरती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भर असायला पाहिजे. काही लोकांना सतत संशयामध्ये राहायला आवडतं की अरे सतत संशय असतो की मी देतोय पण ती समोरच्या व्यक्तीला ते असं आहे का, ती व्यक्ती तशी आहे का. नका विचार करू, तुम्ही जे देत आहात त्याची नोंद झालेली आहे. तुम्ही जे देत आहात तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जे दिलेलं आहे ते तुमच्याकडे परत येणार आहे. मग तुम्ही काय देताय याच्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करा. समोरची व्यक्ती कशी आहे, तिला ते द्यायचं आहे की नाही आहे याचा जास्त प्रमाणामध्ये विचार करू नका. कधी कधी काय वाटतं ना की लोकांना असं वाटतं की अरे आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कशाला द्यायचं आहे, समोरच्यांनी आपल्याला किती दिलं होतं, समोरच्यांनी किती दिलं होतं हे बघूनही देऊ नका. तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या मनाला वाटतंय तितकं देण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जितकं देणार आहात तुमच्याकडे तितकंच परत येणार आहे. समोरच्या व्यक्तींनी काय केलेलं आहे हे त्यांचं कर्म आहे, तो त्यांचा प्रारब्ध बनलेला आहे, त्यानुसार त्यांच्याकडे परत येणार आहे. ते आपण देण्याचा प्रयत्न करायचा नाही. किंवा आपल्याला सोबत जर कोणी काही चुकीचं केलेलं असेल तर त्याची शिक्षा देण्याचं कामही आपण करत बसायचं नाही आहे. कारण आपल्यासमोर आपलं आयुष्य आहे, हा निसर्ग आहे, तो पाहतो, त्या व्यक्तीला शिक्षा होते. आणि खरं तर आपली प्रेरणा अशी असायला पाहिजे की त्यांनाही शिक्षा होऊ नये, त्यांनाही जीवनाचं ज्ञान मिळावं आणि त्यांनाही त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचे रस्ते मोकळे व्हावेत. कारण इथं कर्माच्या बंधनातून कोणी चुकलेलं नाही आहे. जर कोणी आपल्यासोबत चुकीचं कर्म केलेलं असेल तर त्याला शिक्षाही भोगावीच लागेल, त्यातून सुट्टी होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा जेव्हा आपली प्रार्थना अशी असते की त्यांनाही देवा चांगला रस्ता सापडू दे, त्यांच्याही आयुष्यामध्ये ते पुढे जाऊ देत, त्यावेळी आपले रस्ते मोकळे होतात. जेव्हा इतकं साफ आपलं मन होतं तेव्हा आपले रस्ते मोकळे होत चालतात. जेव्हा इतकं निर्मळ आपलं मन असतं तेव्हा आपले रस्ते असे पटापट मोकळे होत चालतात. आपल्याला मार्ग सापडतात, आपल्याला चांगले लोक भेटतात आणि आपण वरच्या पुढे पायरीवरती जातो. त्यामुळं माफ करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यांना माफ करणं गरजेचं आहे. जर सगळ्यांना माफ करायचं कशासाठी, त्यांनी काय केलं होतं, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं यासाठी नाही, तर ते गिरवतही बसायचं नाही. आणि त्यांनी जे काही केलं होतं ते गिरवत न बसता आपण फक्त त्यांना माफ करावं मनातून. आपल्यासाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपल्याला स्वतःला आनंद मिळतो, आपलं आयुष्य वरती जातं, आपण सुखात राहायला सुरुवात होते. तर हे समोरच्या व्यक्तींसाठी अजिबात करायचं नाही आहे, स्वतःसाठी करायचं आहे. पण आपली ही भावना नेहमी असली पाहिजे की वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये काय झालं, कोणी काय केलं यापेक्षा कशामुळं बरं केलं असेल, काय बरं झालं असेल, त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम असेल का, असा विचार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण एक स्टेप वरती गेलेलो असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दरवाजे उघडलेले असतात. थँक्यू.